नमस्कार मित्रांनो, तर MHA-TET 2025साठी पेपरला जाण्यापूर्वी फक्त 1 मिनिट हे बघून जा. MCQ सोडवण्याची बेस्ट टेक्निक मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत राहा, तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या फक्त सिंपल ट्रिक्स आहेत, सिंपल लॉजिकवर. याबद्दल ठामपणे काही सांगता येत नाही. कुठे अडचण आल्यावर आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर सर्व काम करावे, पण ही ट्रिक खरंच उपयोगी पडणार आहे मित्रांनो. तर ट्रिक्स काय आहेत ते आपण सर्व जाणून घेऊयात. मी तुम्हाला 2 ट्रिक्स देणार आहेत. तुम्हाला योग्य वाटेल ती टेक्निक वापरण्याचा प्रयत्न करावा. एकूण प्रश्न 150 असणार आहेत. तर ट्रिक 1 आपण चालू करूयात. जर आपण 150ला 4ने भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळते 37.5. जर आपण सरासरी याचं धरलं तर आपल्याला 35 ते 40 प्रश्न एका ऑप्शनसाठी बरोबर येऊ शकतात. तर आपण समजण्यासाठी फक्त 140 प्रश्नांचा विचार करू मित्रांनो. म्हणजेच ABCD प्रत्येक ऑप्शन आयडियली 35 गुण बरोबर असे धरू आपण. समजा 140 गुणांचा पेपर धरूया आणि 10 प्रश्न मिक्स असू शकतात बाकीच्या ऑप्शनसाठी. तर करायचं काय ते मी तुम्हाला सांगतो. पहिले मनाने आपल्याला जेवढं येते तेवढं सोडवण्याचा योग्य प्रयत्न करावे. त्यानंतर ह्या ट्रिक्स वापराव्या. पहिले सर्व ऑप्शननुसार तुम्ही कोणते ऑप्शन किती सर्कल केले ते मोजून घ्यायचे. सपोज तुम्ही A15, B21, C10 आणि D25, तर इथे तुम्हाला सर्वात कमी जे ऑप्शन तुम्ही गोल केलेले आहेत, सपोज तुम्ही इथे सर्वात कमी C ऑप्शन गोल केलेले आहेत, तर तुम्ही सर्व प्रश्नांना तुमचा पेपर सोडवणं झाल्यावर तुमच्याकडे जेव्हा 15-20 मिनिट उरतात तेव्हा तुम्ही सर्व ऑप्शन C गोल करू शकता. मी इथं C का म्हणत आहे, कारण की इथे मी सगळ्यात कमी C घेतलेला आहे. कोणाचं सगळ्यात कमी B येऊ शकतो, कोणाचं C पण येऊ शकतो, D पण येऊ शकतो. सगळ्यात कमी कॅल्क्युलेट करायचं की ऑप्शन वाईज A किती आले, B किती आले, C किती आले, D किती आले, त्यानुसार सगळ्यात कमी जो असणार तो आपल्याला राऊंड करायचा आहे मित्रांनो. ही होती पहिली ट्रिक. आता आपण जाऊया दुसऱ्या ट्रिककडे. ट्रिक 2. आता आपल्याला पेपरमध्ये 5 सेक्शन्स म्हणजे 5 विषय आहेत. प्रत्येक विषय 30 गुणाचा बरोबर. आता जी ट्रिक वापरली तीच इथे वापरायची आहे, फक्त थोड्या वेगळ्या प्रकारे. इथे ही ट्रिक सेक्शननुसार वापरावी. जसे समजा मराठी विषय आहे 30 गुणांचा, तर सरासरी मानून चालायचं. Aला 7, Bला 7, Cला 7, Dला 7 असे गुण 28 आणि 2 मिक्स असेल असं मानून चला. एकदम परफेक्ट नाही, पण मानून चला की एवढ्या प्रकारे गुण मिळू शकतात. तर प्रत्येक सेक्शनमध्ये बघायचं, जो ऑप्शन तुम्ही सर्वात कमी राऊंड केला तोच ऑप्शन त्या सेक्शनमध्ये सगळे गोल करायचे. जर तुम्ही मराठीमध्ये ए ऑप्शन तुम्ही सगळ्यात कमी राऊंड केला असेल तर मराठी सेक्शनसाठी तुम्ही एच क्लिक करा. समजा तुम्ही CDPसाठी B राऊंड सगळ्यात कमी केला असेल तर CDPच्या सेक्शनसाठी B पूर्ण क्लिक करा. ही ट्रिक आहे मित्रांनो, तर नक्की वापरून बघा. शॉर्टमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ह्या ट्रिक्स उपयोगी वाटल्या का आणि एक्झाममध्ये तुम्ही कोणती ट्रिक वापरणार हे सर्व नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो. धन्यवाद.